इलिगली हांगा प्लांट ऑपरेट करता, जायते मिडियांनी तेका रातचो प्लांट ऑपरेट करता, कितें करता ते एक्सपोज केल्ले आसा. हेच्या भायर आमी आयज सगळ्या सबंद गोंयकारा कडेन मागता की अशे इलिगल हे गांवांत जे लोक हाडटा ह्या लोकांक आमी खपोवन घेवपाचे. जे इलिगल करता जाल्यार अशे हे गांव काबार करतले. तुमकां मुद्दाम जावन सांगता, जे जे गांवाक परिणाम जाल्ले आसा ते आमचे जे गांवचे लोक खरेंच भोगता ते गांवचे लोक तुमकां सांगतले. हांव तशेंच मागता आमचे बाय संध्या कडेन की तेणी सांगचे लोकांक आनी पटोवन दिवचे की हो पार्सेकार सांगता ते कितले खरे, काय हे लोक भोगतात ते खरे, ते तेणी सांगचे. हॅलो हॅलो निलेशान तुमकां आतां टॅक्निकल सगळें सांगलें आसतलें. हो पार्सेकार आमच्या गांवांत 2000 खूब पयलींच्यान आसा. तेणी चिऱ्या खण मारली तेन्ना आमच्या गांवच्या लोकांक तेका कांय ऑब्जेक्शन हाडूना. तांणी हांगासर पोल्ट्री स्टार्ट केली, आमी कांय ऑब्जेक्शन हाडूना. मागीर तेणी इल्ले इल्ले करून आतां रेंडरींग प्लांट हाडलो. निलेशान तुमकां टॅक्निकल गजाली सांगल्यो. हांव तुमकां सांगता की तो बाकीच्या वेन कसो आमकां हॅरेस करता, लिटरली हॅरेस करता बेस्ड ऑन हीज मनी. ताका दिसता पयसो हो एकूच डॉमिनेटींग फॅक्टर आसा सोसायटींत. पयशाच्या वयर कांयच ना. लोकांची गांवकी, लोकांची अस्मिताय, लोकांचे गांव, एनवायरमेंट सगळें तेणी उदकान घातलेलें आसा. एवरीथींग लिटरली. आनी तो तोंडार सगळ्यांक फटींग म्हणटा. तो मनीस इतलो डिसलॉयल की तेणी आमकां बरोवन दिलेलें की आपूण तुमचो बाबा प्लांट आपलो हांगासरल्यान प्लांट व्हरता म्हणून कन्विन्स केलेलें आमकां. आपूण पांया पडून सांगता म्हणून. बट तेणी इन रिटर्न कितें हाडचें, व्हडले व्हडले बॉयलर्स हाडले, टँक्स हाडल्यो आनी जायते केले. आपणाक जाय तशी अंधाधूंद दादागिरी करता तो आतां. अंधाधूंद दादागिरी तेजी चालू आसा हांगासर. सो हो कित्याक लागून करता काय हो क्वेश्चन आमकां येता. कित्याक ताचे सपोज डॉक्युमेंट्स पयले तो मिडियाचेर येवन क्लियरली सांगता की आपले सगळे डॉक्युमेंट्स आसा, हे आसा ते आसा. बट दाखोवंक गेल्यार ताच्या कडेन कांयच ना. आमी दाखयता आमी एक्चुअली तितले लॉ कोर्ट हे आमी अजून पळोवंक ना. बट आमच्या भुरग्यांनी दीस रात फाटली 2 वर्सां रडत अख्ख्या डिपार्टमेंटांनी वचून RTI फायल करप, हांगासर वचप, थंयसर वचप, पयशे घालून स्टडी करून रातभर बसून सगळे लॉ सेक्शन सगळे धुले. आनी तितून आमकां सगळें कळ्ळें की हो पार्सेकार सामको इल्लिगल आसा, सामको जे बेजूच ना तेका. आनी तेन्ना तेका खंय तरी दिसलें की हे गांवचे भुरगे जे आसा एज्युकेटेड आसा आनी ते आपणाक आयकोवचे ना. म्हणून तेणी आपलो पयसो जायत जो मनीस हांगासर येवपाक पळयता तेका तो पयशे दिवपाक पळयता, आमकांय दिवंक पळयता. बट आमी हांगासर गांव विकोंक बसूंक ना. आमी आमचो गांव वांटोवंक बसला आनी केन्नाच अशी गांव आमचो विकोंक दिवची ना. आनी हांव सगळ्या युथांक स्पेशली युथांक रिक्वेस्ट करता. बिकॉज अशे खूब जाण पयशे घेवन येतले, जाय ती आश्वासनां दितले, बट हे गांव राखपाक आनी तुमच्या लागून येना तर स्वताची बोल्सां आनी स्वताचे बिझनस करपाक येता तांकां प्लीज तुमी एंटरटेन करनाका. जे दाखयता तशें नसता. हो पार्सेकार असोच आपलो बोळो बाबडो चेहरो घेवन येयलो हांगासर पोल्ट्री घालता म्हणून. बट आयज तेणी कितें करचें, भरलेल्या गांवांत तेणी तो कोंबड्याचे कुसलेले सगळे हाडून हांगासर ट्रीट करून तो अख्ख्या लोकांक, अख्ख्या गांवाक मारपाक उठला. सो ह्या असल्या मनशाक उगी रावपाचें आमी कशीच ताका उगी रावची ना. आनी ताका दिसलें की हो धनगर समाज हो कितें करतलो. बट तेणी हांव सगळ्या धनगर समाजाक थँक्यू म्हणटा की तुमी हांगासर येयले. आमकां सगळ्यांक तांकां सांगूंक जाय की आमी समाज बारीक आसूं न्ही बट आमचो आवाज ल्हान ना. आमी अख्ख्या गोंयच्या कोपऱ्याक आमचो आवाज पावून ह्या पार्सेकाराक हांगासर दावरोवन घातल्या शिवाय रावची ना ही हांव ताका सांगपाक सोदता. आनी तो जी दादागिरी करता पळय सगळ्या अख्ख्या मिडियांनी तेजी दादागिरीची भाशा पयली आसतली. ती दादागिरी खपोवन घेवपाक आमी आयज अनएज्युकेटेड ना, आमचो आवाज ल्हान ना. आमच्या कडेन आमचे मिडिया भाव आसा, आमचे एक्टिविस्ट आसा, आमचो राखणदार आसा, आमचो देव दुधसागर आसा, आमचो माडयाचो जो आसा, आमची महामाया आसा, आमचे कृष्णाचे देवूळ आसा. सगळे देव त्या मनशाक आनी ह्या लोकांची हाय ताका खावन वयतली. जितलो तेणी जोडला सगळो तो भोगतलो. आनी हे जे तेणी स्टार्ट केला आमी ताका रिक्वेस्ट करून सांगलें. आमी बी मनीसपण दाखयलें ताच्या कडेन. अशें ना की आमी ताका मनीसपण दाखोवंक ना. आमी ताका मनीसपण दाखयलें. आमच्या गांवच्या जाणट्या मनशांनी ताच्या फुड्यान हात जोडले. बाबा तुजें अशें कितें तें आसा जें आमकां त्रास करता तें तूं व्हर. आनी जें कितें तुका एक बिझनस म्हणून जे गांवा खातीर बरें आहा तितलें तूं चलय म्हणून आमी ताका रिक्वेस्ट केली. ह्या पार्सेकारान आमकां बायपास करून आयज तो असो आमचेर दादागिरी करता. तेणी आमच्या गांवाक, अख्ख्या गांवाक जी आमची जाणटी बायलां रस्त्यार बसता ताका तेणी काल गुंड म्हटलें. सो आमी गुंड, आमी आमच्या गांवाक राखता म्हणजे आमी गुंड. ह्या पार्सेकाराक जाप विचारपाक जाय. आनी ताका लागून आमकां तुमच्या अख्ख्या गोंयभराचो सपोर्ट जाय अशें हांव तुमच्या कडेन सगळ्यां कडेन रिक्वेस्ट करता. तशेंच ताची आवय हांगासर एकदां येयल्ली. तिणें म्हटलें ह्या गोव्याक शेणाचो वास येयना, ह्या गोव्याक कुसलेल्या नुस्तें शेण गोरवां ही सगळी आमची झाड, ही सगळी आमची
आमची आयडेंटिटी. यू कांट कमेंट ऑन इट. यू डोंट हॅव एनी राईट. आय वॉन्ट टू टेल दिस एव्हरीबडी प्लीज. हांव सगळ्या धनगर बांधवांक स्पेशली रिक्वेस्ट करता, हे अशे लोक कितलेशे येतले आमच्या समाजाक सकयल घालपाक पळयतले. बट हांव यूथ जे आसा आमच्या धनगर स्पेशली यूथ, तुम्ही जो मेरेन उलयना, तुम्ही जो मेरेन क्वेश्चन करिना, हे लोक आमच्या वयर चढून आमकां मारीत रावतले. मोपा विमानतळाच्यान तेंच्यांनी रिहॅबिलिटेट केले लोकांक बिकॉज तेंच्यांनी आवाज उठोवना. वो पार्शेकार आमच्या गांवाक हांगासरल्यान रिहॅबिलिटेट करूंक सोदता बट ते जावचे ना आनी आमी जावन दिवची ना. जो मेरेन आमच्या भितर रक्त आसा, जो मेरेन आमच्या भितर जीव आसा, वो पार्सेकारनी कोणाचीच हिम्मत जावची ना आमच्या गांवाकडे नजर उगडून पळोवपाची. बिकॉज जो मेरेन आमी आसा तो मेरेन आमी आमच्या गांवची गांवकी राखतली. हे हांव सगळ्यांक मागता की तुमी प्रॉमिस घेवचे आनी जंय जंय अन्याय जाता, ज्या ज्या जाग्यार अत्याचार जाता, ज्या ज्या जाग्यार इनजस्टीस जाता, प्लीज रेज युअर वॉइस. अदरवाइज somebody will suppress you and will not allow you to live. And हे जे मायग्रंट्स आहात ते आमकां आयज गोंय सोडून वचपाक लायतले, ते आमकां जावंक दिवपाक नाका. म्हणून हांव तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट करता, जेन्ना जेन्ना कितें तरी चुकीचें जाता क्वेश्चन विचारा. अशें म्हणून रावं नाका की आपणाक कोण तरी फाटल्यान उठयलो, आपणाचें कितें जातलें, आपणाक कोण कितें म्हणटलो. डोंट थिंक अबाउट इट. तुमी उलोवना जाल्यार फाल्यां सकाळीं तुमी खंय तरी वावन शेणोन वयतली तेन्ना तुमकां कोण वाटोवपाक रावचें ना. एकवटीन रावा, युनिटीन रावा आनी आपलो गांव वाटया. इतलें हांव सगळ्यांक रिक्वेस्ट करता. तशेंच पार्सेकारान आनी एक गजाल केला, तो आमी जितली भुरगीं आवाज उखलिता, स्पेशली द यंग बॉयज जे भुरगे आहा तांकां तो क्रिमिनल्स म्हणटा. आपलो गांव वाचप म्हणजे क्रिमिनल. हे खंयच्या कायद्यान तो तांकां काल तेणी इन्स्पेक्शन जावंक दिवना. ताचो रिजन कितें? द पीपल, द 2 locals who are there as a complainant are from criminal background. तोच डिसाईड करता आमी क्रिमिनल म्हणून, तोच डिसाईड करता आमी गुंडा म्हणून. वो कोण, हाच्या फाटल्यान कोण आसा राखणदार तो आमकां पळोवंक जाय. हाचो देव कोण, हाच्या फाटल्यान कोण तरी देव असल्या शिवाय इतल्या दादागिरीची भाशा तो उलोवंक पावचो ना. हांगासर गांवांत येवन गांवाचे प्रत्येक लोक फोटींग उलयता म्हणटा. ऑन वॉट बेसीस इज सेईंग दॅट? डज ही हॅव एनी प्रूफ? नो. आमी दाखयता प्रूफ. आमी ताका रातच्या 12 एक्सपोज केला. तो मिडियाक सांगता तूं फटींग उलयता. म्हणजे जो मनीस ताच्या अगेन्स्ट उलयता तो सगळो फटींग आनी वो पार्सेकार एकटोच खरो. हे कितल्या तथ्यान आसा. तशे डॉक्युमेंट्स पळोवंक गेल्यार तेजी कंपनी आयज स्टॉप जावपाक जाय बिकॉज तेजें लायसन जें आहा तें एक्सपायर जाल्लें आसा. लायसन एक्सपायर मिन्स यू आर नॉट अलाउड टू ऑपरेट द थिंग्स. खंयच्याय मॅटर जेन्ना कोर्टान चलता तेन्ना त्या गजालीचेर ती गजाल स्टॉप उरूंक जाय. खंयच्याय गजालीचेर जेन्ना एक डिस्प्यूट चलता कोर्टान तितले म्हणजे तो प्लांटूय स्टॉप जावंक जाय न्ही. थंयसर मॅटर तो आतां तेजो प्लॅन आसलेलो 15 वर्सां 20 वर्सां आपूण कोर्ट खेळटलो बिकॉज आय हॅव द मनी. तो मेरेन हे लोक वास घेवन मरत रावनी. बट आमी ताका अशें करूंक दिवची ना आनी आमी सगळीं गांवची लोकां मेळून ताका हांगासरल्यान धांवडल्या शिवाय रावची ना. थँक्यू सो मच. हांव रिक्वेस्ट करता निलेशा कडेन. थँक्यू संध्या. तुम्ही यंग वॉयस आयकलोच आसतलो. असो आसता यंग वॉयस आनी असल्या यंग वॉयसाक फुडें काडपाक तुमी सदांच चॅरिश करपाक जाय. आतां सांगपाचें म्हटल्यार तुमी वोदोळच्यान हो फोटो पयलो आसतलो. तो फोटो जावन आसा आमचे फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर हांचो. त्यांचो एक कोट आसा तो तुमकां सांगता. तो कोट जावन आसा, एज्युकेशन इज द ओनली वेपन दॅट वील चेंज द सिस्टम. आनी ती सिस्टम आयज तुमी पळयल्ली आसतली. तुमच्या दोळ्या फुड्यान जे मनीस शिकले ते आयज मनीस उलयले. आनी ती जी आमचे फादर ऑफ कॉन्स्टिट्यूशन आंबेडकर सरान बरयल्ली जी कॉन्स्टिट्यूशन आसा ती आयज खरें सिस्टमीन इम्प्लिमेंट जाता काय कितें हो आमकां क्वेश्चन मार्क पडटा. जर ती सिस्टमीन इम्प्लिमेंट जाता आसली जाल्यार लोकांक आयज रस्त्यार देवन प्रोटेस्ट करपाची गरज पडपा नासली. सगळी जी तेंच्यांनी कॉन्स्टिट्यूशन बरयल्ले ते सगळे डिट्टो कॉन्स्टिट्यूशन लोकांक सेफ करपा खातीर, लोकांच्या इंट्रस्टा खातीर आनी लोकां खातीर बरयल्ले. जर आयज ती सिस्टम फॉलो जाता जाल्यार आयज लोक वचत ते रस्त्यारूय येवपा नासले. हे आमकां चिंतपाची गरज आसा. आनी जे जे लोक शिकला आनी जे हांव मागता यंगस्टर्सा कडेन की आपलो आवाज सिस्टमी कडेन पावया. सिस्टम तुमच्या पांया कडेन येतली अशें डेफिनेटली जातलें. आयज आमी 2 वर्सां स्ट्रगल केलो. 2 वर्सां आमी असो स्ट्रगल केलो. उठसूट आमी पंचायती कडेन वयताले, वर्बली तांकां सांगताले. बट जेन्ना जेन्ना आमी फुडें गेले आमकां सिस्टमीन सांगले डॉक्युमेंट्स हाडा, पेपरान उलया. पण आयज जेन्ना आमी RTI मागून सगळे डॉक्युमेंट्स घेतले
आणि पेपरान उलोवपाक लागले तेन्ना आयज सिस्टम फेल्युअर म्हणून आमकां आयज दिसून येयल्लें आसा. हांव मागता सगळ्या गोंयभरच्या लोकां कडेन की तुमचो आवाज हो तुमचो जावन आसा आनी तो सिस्टमे कडेन पावोवपाची गरज आसा. आयज तुमी संध्यान सांगिल्लें तें आयकलें, हांवें सांगलें तें आयकलें, पण आनी आमचे भुरगे आसा ते सांगतले. हांव मागता ऋतिका कडेन की ताणी स्पेसिफीक कितें त्रास जालो आमकां, ही 2 वर्सां आमी जे स्ट्रगल केले आनी ह्या पार्सेकरान आमकां खंय खंय भोंवडायले तेजे बद्दल तेणी सांगचें. ह्या बारीक लोकांक हे सुपेरियर जे पयशेकार लोक आसा ते कशे नाचयता आनी कशे काबार करपाचे हेतू घेवन फिल्डार घालता ते आयज तुमकां आमचोच भुरगो गांवचो ऋतीक सांगतलो. नमस्कार. सगळ्यात पयलीं हांव तुमकां एक रिक्वेस्ट करता, ही जे आमच्या मुखार बसला तांकां मोठ्यान ताळयो मारून कित्याक आयज 12 दीस ती सदां सकाळची आपलें काम म्हाका दिसता 5 उठटा ती. आमी काय न्हिदोन 10 सुमार उठटा, पूण ती 5 उठटा, जेवण करता आमकां जेवपा खातीर आनी येवन थंय बसता 8:30 सुमार. हांव खरें मनांतल्यान म्हाका वायट दिसता, रातचो हांव जेन्ना न्हिदपा वयता खबर आहा तेन्ना वायट दिसता म्हाजी आवय भयण खंय तरी रोडार येवन बसता म्हणून. इतले वायट संकट ह्या एक मनशान आमच्या गांवाचेर हाडले. हो काय खंयचो गव्हर्मेंट प्रोजेक्ट न्हू, एक ओनर ताजो कोण तरी गॉडफादर आसतलो तो ताका आयज हांगा टिकोवन दवरता. जो मनीस आपूण लिगल म्हणटा तो चोरून उदक आमच्या न्हंयचें कशें व्हरतलो. जेन्ना तो आमकां लिगल सांगतालो, ऑथॉरिटीज येता आमकां सांगता तो लिगल म्हणून, दुसरे सांगता ऑथॉरिटीज की तेजेकडे परमिशन ना, पंप चोरून घातलेलो तो चोरून व्हेलो हेंच्यांनी. आणि तो म्हणटा लायट आपण लिगल घेतला. पळयता जाल्यार लायट आमी आदले दीस आमचे एक्टिविस्ट भाव येयले तेंच्यान एक्सपोज केलो. दुसरे दिसा लायटीची वायर सुद्दां गायब जाल्ली थंय आशिल्ली ती. म्हटल्यार हो कितलो लिगल आनी इलिगल तो आमी तुमच्या दोळ्या मुखार हाडून दवरलेलो आसा. आमी दिसाची रात केला ह्या पार्सेकाराक एक्सपोज करपाक. फाटली 2 वर्सां स्टार्टींग आमी अशे 4-5 जाणूच आशिल्ले, कितें करतले कोण कितें करतलो, पूण आयज आमी दाखोवन दिता ह्या पार्सेकार आयज हांकां कळोन येयले आसतले. हो पार्सेकर जर आमच्या गांवांत आशिल्लो जाल्यार आयज आमचो गांव सोडून आमकां खंय तरी भायर वचपा पडटा आसलें. हो पार्सेकार आमचो गांव सोंपोवपाक येयला. हांव सगळ्या गोंयच्या लोकां लागीं मागता की तुमी आमकां मातसो तेंको दिया. ह्या पार्सेकाराक कितें ते आमी बूथ शिकयतले आनी ह्या गांवासून धांवडोन भायर घालतले. फक्त तुमचो सपोर्ट जाय. थँक्यू. फुडले सुवातेर हांव मागता आमच्या भुरग्यांनी तुमकां डिटेल कितें आसा हांगा 2-3 वर्सां कितें घडलां तें सांगिल्लेंच आसा. तेन्ना हांव आमचे आयचे गोंयभरच्यान तेंको दिवपाक आमकां जायते लिडर, राखणदार गोंयचे, सोशल वर्कर, समाज कार्य करपी सगळे हांगा पाविल्ले आसा. तेन्ना हांव मागता तुमच्या भितरलो रामा काणकोण सर किंवा विनय भाई किंवा दीपक पावसकर सर, संकेत भंडारी भाई किंवा आमचे शिरोडकर सर कोणी येवन ह्या पब्लिकाक आयज हांगा गॅदर करपाची गरज आसा आनी तुमी येवन करचे अशी आमची विनंती आसा. सगळ्यांक नमस्कार. पयलीं म्हणल्यार सगळ्यांक आयज आंबेडकर जयंतीच्यो सगळ्यांक शुभेच्छा दिता. हो जो मनीस, ज्या मनशान आमकां हक्क दिलो, अधिकार दिलो, आयज जर हो प्रोटेस्ट करपाक जर आमकां कोणें अधिकार दिला तर ह्या मनशान दिल्लो आसा. आनी आयज हे जे लोक, आमचो जो बारीक समाज काबार करपाक जे लोक येयल्यात ते हे सगळे ही डेमोक्रेसी आसा ही काबार करपाक सोदतात. लोकांचो आवाज काबार करपाक सोदतात. आयज ह्या गांवांत आमचो हो सावड्डे मतदारसंघ इतलो नैसर्गिकरित्या इतलो सक्षम आनी इतलो सुंदर आसा. आमकां इतलो जे आमचे जे वाठार आसात, जे सगळ्या झाडांनी भरलेले आसात, न्हंयो, आमचे वॉटरफॉल आसा, दुधसागर सारको ह्या निसर्गान रमलेलो हो आमचो सावड्डे मतदारसंघ. आनी हो सावड्डे मतदारसंघ काबार करपाक आयज एक खंयच्यान तरी भायल्या गांवच्यान हांगा येयल्लो आसा. आनी आयज आमकां ह्या आमच्या सावड्डेकारांक तूं दादागिरी दाखयता. आमी तुजी कापास्ताद केदी आसा ती पळयतात. तूं केदो
वच आणि तुझ्या गावान कर. तू जो सांगता आपलो जो प्लांट इतलो क्लीन असा, आपलं पोल्युशन करना, इतले आपले गोंयची जी घाण खंय तो काबार करपाक तो प्लांट हाडला. जर तुजो इतलो बरो प्लांट आसा जाल्यार हो प्लांट व्हर आनी तुज्या घरा कडेन घाल. आमच्या ह्या सावड्डेच्या गांवान हांगा हो तुजो प्लांट नाका इतलो बरो आसा तो थंय घाल. आता हांव तुका सांगता तुजो प्लांटाच्यान कितें कितें ते जी चिमणी बसयल्या तितूंतल्यान कसले कसले गॅस भायर सरता पळय ते हांव सांगता. तू जो म्हणता जो तुझ्या प्लांट खंय इतलो क्लीन आसा, हायजेनीक आसा, तितूंतल्यान खंय कसलेच घाण जायना, आपूण खंय गोंयची घाण आसा ती निवळ करपाक खंय तेणें हो घाण घातल्या. जो हो रेंडरिंग प्लांट आसा, जेन्ना हो रेंडरिंग प्रोसेस जाता तेन्ना त्या जी चिमणी आसा ते चिमणेच्यान जे भायर सरतात ते फर्स्ट म्हणल्यार हायड्रोजन सल्फायड. हो हायली ओडरस गॅस पॉजेसीस अ स्मेल. कसलो वास येता, तांतये कुसलेल्या भशेन वास येता ह्या गॅसाक हायड्रोजन सल्फायड. हो गॅस त्या हितूंतल्यान भायर सरता. दुसरो जो सरता तो मिथायल सल्फर कंपाऊंड. एका कॅबेज कुसता पळय कॅबेज तेजो वास मारता ह्या गॅसाक. तिसरो ट्रिमेटायलमाइन एका कुसलेल्या नुस्त्याचो वास मारता. चौथो अमोनिया हो जो नायट्रोजन गॅस वेस्ट वही हेजो जो कुसलेलोच वास म्हणा. अमोनिया जो आमची जी भुरगीं सायन्स जी शिकतात त्या भुरग्यांक अमोनियाचो वास खबर आसतलो कित्याक ती एक्सपेरिमेंट करता आनी तो वास घेतलेलो आसा सगळ्यांच्या कॉलेजीन वयता. सो हो गॅस तेजे मुखार एल्डिहाइड्स वही अनेक गॅस, वोलेटाईल फॅटी एसिड्स हे सगळे गॅस आणि हेजाऊन आणि कितलेशेच गॅस ह्या चिमणेच्यान भायर सरतात आणि हे हार्मफुल असतात. या सगळ्या ह्या आमच्या गावात लोक रावतात त्यांच्या हेल्थाक हे रिस्क आसा. तो सांगता दुसरे की आपलो हो प्लांट गावान खंय एम्प्लॉयमेंट दिता जाल्यार हांव ताका सांगपाक सोदता जे एम्प्लॉईज आणि जे गावचे लोक थंय काम करतात तेणी ह्या आयकोपाची गरज आसा. जे हे प्लांटार जेन्ना काम करतात तेन्ना जे हे एम्प्लॉईज आसात ते एम्प्लॉईज आर एक्सपोज टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ एमोनिया, डस्ट अँड पॅथोजन्स. वर्कर फेस हाय रेट्स ऑफ रेस्पिरेटरी इश्यूज म्हणल्यार कितें श्वास घेवपाचे इश्यूज ह्या जे एम्प्लॉईज आसा तांकां जावपाक शक्यता आसा. सच एज अस्थमा सगळ्यांनी आयकलां आसतली. अस्थमा सारखे डिजीज ह्या प्लांटार जर कोण काम करता त्या मनशांक जावपाक शकता. त्यांचे लायफ जे आसा ते रिड्यूस लायफ आसा. जर एक मनीस 80 वर्साचो जगपाचो आसा जाल्यार त्या प्लांटार काम करपी मनीस 50 वर्साचेर वयतलो. इतलो हार्मफुल हो तुजो प्लांट आसा आणि तू सांगता हो प्लांट तुजो सामको क्लीन आणि हायजेनीक आसा. आम्ही तुझ्या ह्या प्लांटाचेर आम्ही सगळी स्टडी केल्ली आसा. तू जी दादागिरी जी करता हांगा येवन सावड्ड्यान ही दादागिरी वचोन तुवें तुज्या गांवांत करची. थंय हो प्लांट व्हरून तुज्या गांवच्या लोकांक सांगचे हो कितलो बरो तो आनी ते लोक जर तुका घालपाक दिता जाल्यार ते तुवें पयलीं पळोवचें. आनी ही दादागिरी तूं हांगा सावड्ड्या येवन करनाका. आम्ही सावड्डेकार इतले सक्षम आसा. तू सावड्डेकाराचो पावर तुका खबर ना. आम्ही सावड्डेकार जर 400 कोटीचो बंधारो बंद करपाक शकतात जाल्यार तुजी पेटली हांगसरल्यान काडून फोंड्या शेवटून मारपाक शकता. हे याद दवर. तू सावड्डेकारा कडेन खेळनाका. आणि जे कोण लोक हेका सपोर्ट करतात आमच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आसा. रायट टायमार सगळ्यांची नांवां एक्सपोज करतले. तांकांय आम्ही एक वॉर्निंग दितात. ह्या लोकांक पळय तुम्ही सपोर्ट करतात थोड्या 6 महिन्यांनी तुम्ही ह्या लोकांच्या दारांनी भोंवपाक येवपाचे आसा. हे लोक फॉट मारून तुमकां शेवटून मारतले. याद दवरात. ही पयली याद दवरात. मागीर ह्या लोकांक जे भायले लोक येवन आमची सावड्ड्या मतदारसंघांचे धमके दितात तांकां सपोर्ट करपाचो पयली बंद करात. आणि त्या पार्सेकाराक सांगता तुजो जो बिझनेस आसा तो तुझ्या गावान व्हर, उमेदीन कर,
तुका जर दिसता बरें आनी जर तू जे हांवें उदोळेक आयकलें तेजे आवय कोण येवन हांगा धनगरांक आमच्या कमेंट मारलो तुका एकूच सांगता हो जो बहुजन समाज जो आसा तो सगळो गोंयचो बहुजन समाज एक आसा तू समजनाका हे धनगर आनी बाकीचे जे वेगळे वेगळे आमचे जाती आसात त्यो वेगळे वेगळे आसात म्हणून आमचो हो बहुजन समाज सदांच एक आसा एक आसतलो आनी जेन्ना जेन्ना आमच्या बहुजन समाजाचे संकट येतले तेन्ना हो समाज सगळ्यांक एक जावन तुमकां कशी बुद्ध शिकोवपाचो तो सारकी शिकयतलो आनी हांव सगळ्यांक आमच्या ह्या गांवच्या लोकांक एकूच रिक्वेस्ट करता जसो एकवट तुमी दाखयला तसोच एकवटान रावात आनी जर तुमच्या पायाकडे येणार आमचें नाव चेंज करात फक्त तुमचो एकवट हो महत्वाचो आसा आनी लास्ट वयता वयता एक सांगता आयज ज्यो आमच्यो पंचायत्यो आसात अशें दिसता की पंचायतीचो जो पावर आसा काय सरकारान काडला काय सरकार हांकां हो पावर आपलो इम्प्लिमेंट करपाक दिना काय तिसरे ह्या पंचायतीक आपलो पावर खबरूच ना अशें दिसता कारण ह्यो पंचायत हाडून हो पावर म्हणटा तो डिसेंट्रलायज कित्याक केल्लो ना जाल्यार एक आमदारो आसतालो ना जाल्यार एक कोण खासदार आसतालो तो आमदार आख्खे मतदारसंघान सामको पावपाक शकना बारीक बारीक गांवचे इश्यू कळपाक शकना लागून हे पावर डिसेंट्रलायज केले एक बारीक बारीक गांवान एक पंच काडलो कारण त्या गांवचो इश्यू थंय मुखार वयचो तो वयर पावचो म्हणून हांकां केल्ले हे पंचायतीक सगळे पावर दिल्ले आसा आयज आमकां ह्यो ज्यो पंचायती आसा आमकां आमचे सावड्ड्याय सेम जाल्ले जेन्ना आमचो इश्यू आमी पंचायतीन घेवन वयता पंचायत आपले हात वयर काडटा आपले पावर ना कांय ना करून हे सगळ्याक तशें जाला जर तर ह्या पंचायतीक जर पावर ना जाल्यार ह्यो पंचायती पयली बंद करा आमी चलयता आमचे गांव कशें चलोवपाचे आसा ते हे पयलीं सांगता ना जाल्यार पंचायतीन ठामपणे मुखार येवन हे पयले असले प्लांट बंद उडोवपाक जाय आनी येता तेन्ना हे लोकांक पयलीं कॉन्फिडन्सान घेवपाक जाय कारण जेन्ना जेन्ना असले हे येता तेन्ना पंचायत मागीर लास्ट टायमार हात वयर काडटात अशें जावपाक जायना कारण मागीर ह्या रस्त्यार लोकांक येवचें पडटा जर रस्त्यार लोकांकूच येवन सॉल्व करपाक जाय इश्यू जाल्यार हे आमकां बाकीचे कसलेच पॉलिटिकल हेचो आमकां फायदो ना आमचे इश्यू आसा ते आमीच सॉल्व करया आमीच या मुखार आमचो लिडर कोण आसा आमीच ठरोवया देव बरें करूं सगळ्यांक म्हणटा आनी आमी सावड्डे मतदारसंघाच्यान आमी सदांच तुमकां आमचो तेंको आसतलो जे कडेन तुमी मुखार उलो मारतले आमी सदांच आसतले आनी जो पर्यंत हो पार्सेकार हांगसरल्या वचना आमी ठामपणे तुमच्या फाटल्यान आसतले देव बरें करूं जय हिंद जय गोवा थँक्यू संकेत भाई तुमचो आवाज आमी मिराबाग 49 डेज पयलोच आसा आनी तो आयज आमच्याय गांवांत पावल्लो आसा फुडले सुवातेर सांगपाक म्हाका एक दिसता की पार्सेकरान तेस्ताच एक बायट दिला तो म्हणटा माझो जो प्लांट आसा इट इज नन अदर दॅन अ सोल्युशन फॉर वेस्ट म्हणटा तो गोंयभरचे जे पोल्ट्री वेस्ट आसता तेजे सोल्युशन हांव माय डियर पार्सेकार तुका एकूच सांगपाक सोदता तुजें सोल्युशन आमचे प्रॉब्लेम जावन आसा ताका तूं सोल्युशन म्हणनाका ते आमचे प्रॉब्लेम तुझे सोल्युशन परफेक्ट सोल्युशन कर हेच सांगपाक सोदता फुडल्या सुवातेर आमचे मागता आदले PWD मिनिस्टर गोंय राज्याचे दीपक पावसकर सर की तेंच्यांनी आमकां ह्या हेजे 2 तरांनी मार्गदर्शन श्री दुधसागर राजोबाक नमन करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत देशाचे संविधानाचे शिल्पकार नमन करता खास करून मोल्या पळसकाटा गांवचे महिला वर्ग तुमकां हांव सॅल्यूट करता भारत दीस जाता आंदोलन माध्यमांतल्यान तुमी फुडें वता आनी फुडें वता आसतना आतां आयज ही जाहीर सभा आनी ह्या जाहीर सभेक मोठ्या संख्येन तुमी सगळे पळसकाटा गांवार जे संकट आयलां हे संकट पयस करपा खातीर गोंयभरच्यान 12 तालुक्याच्यान जो हांगसर उपस्थितीन प्रतिसाद मेळटा खास हांगसर पळोवंक मेळटा धनगर समाज बांधवाचे जे सरपंच इलेक्टेड पंच मेंबर माजी सरपंच हांगा पळोवंक मेळटा हो एक वोट खास करून गांवचो जो आमी पयलो नागरीक म्हणटा
जाका मान सन्मान असा सरपंच, तो सरपंच बाब विठोबाच न्ही सरपंचाचें नांव, हय विठोबा हांगसर उपस्थित आसा. आणि खास करून गांवची पंच सौभाग्यवती वर्षा जोरे, आणि हे सगळे हांगसर पळोवंक मेळटा, हो एकवट पळोवंक मेळटा. कित्याक हांव सांगूंक सोदतां, हे सगळे आमी सगळे युनायटेड आसप म्हटल्यार हो विशय सुट्टलो. सरकार संविधान वाचून सरकार चलयना काय असो डावट पडटा. आयज आमी पळयता 2012 साकून विशय संध्यान आनी निलेशान वेवस्थीत विशयाचेर फाटले 12 दीस जाले गांवचे ग्रामस्थ, गांवचे महिला वर्ग ह्या विशयाचेर वेवस्थीत सरकारा कडेन पावयता पत्रकार माध्यमांतल्यान. आणि फाटली 2 वर्सां जाली जे डिपार्टमेंटान ह्या पार्सेकर इंडस्ट्रीक जी परमिशन दिल्या ह्या डिपार्टमेंटा कडेन फॉलोअप करता. जशी की न्हय आयज वास आयलो आयज बसले अशें जालें ना. फाटली 2 वर्सां हे सगळे सरकारा कडेन मांडटा. आमदारा कडेन सुद्दां मांडले. आमदार आयलो पूण आमदार म्हाका दिसना हो ह्या मतदारसंघाचो आमदार काय कर्नाटकाचो आमदार काय महाराष्ट्राचो आमदार. एक विशय आमच्या मतदारसंघाचो आमदारान जे सोडोवपाक जाय तसो सोडलो. आयज पळयता आमी मिराबागचो विशय जो आशिल्लो, मिराबागचे विशय फुडें व्हरता आसतना 49 दीस आंदोलन चलयलें पूण आमदार थंय एक दीस सुद्दां भेटीक गेलो ना. आणि थंय गांवचे सरपंच सुद्दां पावले ना पंचायत. हांगसर तशें ना विशय. हांगसर सगळे युनायटेड आसा आणि सगळे हांगसर पाविल्ले आसा. सरकारा कडेन परतून हो विशय मांडिल्लो आसा. मुख्यमंत्र्याक सुद्दां हो विशय खबर आसा. हांव खास करून उल्लेख करता आमचे मतदारसंघाचे आदले वनमंत्री राज्यसभेचे खासदार विनय भाई सुद्दां हांगसर उपस्थित आसा. म्हणल्यार तेंची तळमळ आसा. हो विशय आयचे आयज सुटपा जाय. लोकांक चड दीस आंदोलन माध्यमांतल्यान फुडें वचपा जायना. आंदोलन हें करप म्हटल्यार कितले त्रास हे सगळ्यांक खबर आसा. कित्याक दैनंदीन जीवन भुरगे घरा कडली व्हड ल्हान हेंचे सगळ्यांचे स्कूल बी सगळे विचार करून हे आंदोलनाक पार्टिसिपेट जाता. हांगा विशय खूब ताणलेलो आसा. खूब म्हणजे हो पळसकटा गांवच्या आरोग्याचो विशय आसा. आणि सरकार सदांच म्हणटा आरोग्याचो विशय जो आसा आमी बेगींतल्या बेगीन सोडटले. आमचें सरकार अंत्योदय तत्वाचें सरकार, शेवटच्या मनशा पर्यंत आमी पावपाचें सरकार. आयज खंय आयज कसलो विचार करता. हांव 2017 ते 2022 म्हणल्यार आमदार आसतना असोच विशय कुळ्या मतदारसंघांतल्यान, कुळ्या पंचायत एरियेंतल्यान वाडो मेटवाडा आणि सरपंच म्हणी लांबर आशिल्ले आणि असोच विशय जाल्लो जे एअर पोल्युशन जाताले आणि तांकां खूब त्रास जाताले भुरगेवाळाक. आमी पंचायतीक ती नोटीस काडून त्या व्यक्तीक आपोवन हाडलो. पंचायती डेप्युटी कलेक्टर आपोवन हाडलो. तो व्यक्ती कसोच आयकोपाक जाय. सेम पार्सेकराची जोरोस्कोपी आशिल्ली. तो कोणाचेंच आयकोपाक तयार ना. हांव सरपंच, डेप्युटी कलेक्टर, पुलीस डिपार्टमेंट तेज्या सायडीर गेले आणि तो जे अशें चिकन वेस्ट गोंयभरचे पुनावन हाडून थंय डुकराचें फार्मींग करतालो आणि ते थंय तो वेस्ट हाडून तांकां तो खावड घालतालो आणि ते वेस्टाक कुसोवन गांवाक सगळ्या पोल्युशन जातालें. आमी तेजी सगळी डुकरां काडून एनिमल हजबंड्रीच्या स्वाधीन केली आणि तेन्नाच्यान आयज पर्यंत त्या गांवचो विशय मेटवाड्याचो विशय सुटलेलो आसा. ह्याच गांवाक आमी एकदां तामनार प्रकल्पा खातीर पब्लीक हियरींग दवरलेलें काजूमळार देवस्थान मंडपाक. आणि ह्या पब्लीक हियरिंगाक जेन्ना पब्लीक हियरींग आसुल्ले, पब्लीक मिटींग आसली तेन्ना सगळे तामनाराचे अधिकारी आणि आमी सगळे पावल्ले. मंत्री सुद्दां इलेक्ट्रिसिटीचो ते दीस आयिल्लो. पूण हांवें जे पळयलें पब्लीक हियरिंगाक तेन्ना मोल्या गांवच्यान तामनार प्रकल्पाक पूर्ण विरोध आसा.
हांवें तेन्ना हो विरोध पळोवन जो प्रकल्प आसा आयज तुमच्या गांवांत ना तो दुसरे कडेन गेल्लो आसा. तेज्यो हायटेन्शन वायर ज्यो आसा, जी हायटेन्शन केबल, हे केबल ओडटान सुद्दां जायतीं घरां, जायतीं भाटां, वेसां, माडयो ह्यो येताल्यो. हांवें तांकां तामनाथ प्रकल्पाच्या अधिकाऱ्याक सांगलें, तुमी जे हायटेन्शन वायर केबल जो ओडटा तो गव्हर्मेंट प्रॉपर्टींतल्यान ओडा. आयज तशें जाल्लें आसा. म्हणजे तुमचो रायट आसा. आज लोकशाहीच्या मार्गान आमी फुडें वता. मतां जेन्ना जाय सरकाराक तेन्ना सरकार आमच्या दाराक येता. आयज आमी सरकाराच्या दाराक वचून सुद्दां आयज आमकां अपयश आयिल्लें आसा. आनी हें अपयश आयिल्ले कारणान आयज ही पळसकट्ट्या गांवच्या ग्रामस्थांनी जाहीर सभा घेतल्या. म्हाका दिसता फुडल्या वाटचालीक बेगींतल्या बेगीन सरकारान जी लोकांची मागणी सरकारा कडेन आसा सरकारान मनार घेवचें आनी जो पार्सेकर प्लांट जो आसा बेगींतल्या बेगीन डेप्युटी कलेक्टरा सांगून सील करचो. आनी पंचायतीचें हांव अभिनंदन करता. काल तुमी इन्स्पेक्शन केलें आनी गांवांत न्याय दिवपाचो प्रयत्न केलो. सगळ्याक एक्टिविस्ट पत्रकार सगळ्याक असोच तुमचो जंय जंय एज्युकेशन चलता थंय थंय तुमचो उपस्थिती ही गरजेची आसा. आनी गांवांक देवा कडेन मागता, दुसऱ्या देवा कडेन मागता बेगींतल्या बेगीन ह्यो सुटावो काडचो आनी गांवच्या लोकांक ह्या प्लांटांतल्यान पार्सेकर प्लांट जो आसा तितूंतल्यान रिलीफ दिवचें. जय हिंद, जय गोवा आनी जय सावड्डें. फुडल्या सुवातेर हांव मागता आमच्या समाजाचे एक असे लिडर सर लक्ष्मण कवळेकर, ज्यांच्यांनी आज मेरेन आपली जी अस्मिताय आसा आमच्या धनगर समाजाची ती जपून दवरलेली आसा. ते आयज मेरेन अशें आसा की ते वसत ते आपलो जो फेटो आसा तो फेटो घातल्या शिवाय खंयच वचना. तेन्ना हांव मागता की आयज ह्या विशयाचेर तेंच्यांनी आमच्या धनगर समाजाचो आवाज आसा हांव मागता विनय बाई कडेन की तेंच्यांनी एक दोन उतरां हांगा उलोवची आनी लोकांक एड्रेस करचे. जरी जरी तेंच्यांनी एक टायम नसलो तरी एक 5 मिनटान हांगचे जे पब्लीक गॅदरींग आसा तांकां एक एड्रेस करून वचचे. सगळ्यांना नमस्कार. खरं म्हणजे पहिल्याच दिसा ज्या दिसा गांवच्या लोकांनी या आंदोलनाक सुरवात केल्ली, मागीर थोड्या दिसा भितर कुठलेय बी हांगसर आंदोलन त्या दिसा पयल्या दिसा गांवाक सपोर्ट करपाक हांव आयिल्लो. आनी तो पयले दिसा आसा तो शेवट पर्यंत तुमचे बरोबर आसचो हाचेर मात्तूय दुबाव ना. आतां निलेश आसूं, संध्या आसूं, बाब आमचो संकेत आसूं किंवा दीपक बाबू उलयल्या आनी हेजे विचाराची पूर्णपणे हांव समत आसा आनी पूर्णपणे पळसपट्ट्या गांवाच्या जे आंदोलन आसा तेजे बरोबर आसता अशें तुमकां आश्वासन दिता. आनी म्हाजे 2 शब्द पळयता सगळ्यांक देव बरें करूं. थँक्यू बाई, तुम्ही आयले आणि आमकां 2 उतरां सांगली. तशीच आमकां आशा आसा की हो जो प्रश्न आसा तो तुम्ही बेगींतल्या बेगीन पब्लिकाच्या इंट्रस्टार सोडटले, इंट्रस्ट घालून अशें आमी आशा दवरिता. फुडल्या सुवातेर हांव मागता की आमचे सेंट्रल कमिटी गोवा धनगर समाज युनायटेड धनगर असोसिएशन त्याचे सेंट्रल कमिटीचे सेक्रेटरी विठोबा खरात की त्यांच्यांनी आयज आमच्या समाजाक तेको दिला आणि आमकां जायते फावटी हेल्प केल्लो आसा समाजाक. त्या ह्या आयज इश्यूचेर तेंच्यांनी 2 उतरां सांगची की आमच्या समाजाक कोणीच कमी लेखचे न्ही. आमी सदांच एकजुटीन कसलोय इश्यू आसलो जाल्यार आमी तो रिसॉल्व करतले. हेज्या बेजिसाचेर तेणी 1-2 उतरां आमकां सांगची. दूधसागर देवाक तशेंच महामाया श्री कृष्ण देवाक सगळ्यांक नमस्कार करता.
आणि बाबासाहेब आंबेडकरांचे याद करता आयज आमी पळासकाड्या गांवांत हांगासर जमला. आमी पळयतात फाटले 12 दीस जाले आमचे जे पळासकाड्या गांवांतले महिला वर्ग सगळे हांगासर आपले प्रोटेस्ट आंदोलन घेवन बसल्या. फाटले 10 वर्सां जाली हो पार्सेकर प्रभंजन पार्सेकर हांगासर चिकन रेंडरिंग प्लांट चलयता. तेजे पयलीं ताजे चिकन कटिंग आनी सेलिंग चालू आशिल्ले तेन्ना म्हाका दिसता ह्या गांवांतल्या लोकांच्यान ताका खंयच त्रास करूं ना. पूण जेन्ना रेंडरिंग प्लांट सुरू केलो आनी तेजे रेंडरिंग प्लांटा मार्फत ह्या लोकांक जो त्रास जालो त्या खातीर ह्या लोकांच्यांनी म्हणजे गांवांतल्या ह्या आमच्या महिला वर्गांनी जावं आमच्या पळासकाड गांवांतल्या युथांच्यांनी हो आवाज उठयलो. कारण ह्या गांवांत महिला वर्ग तशेंच जाणटेले रावतात, महिला वर्ग रावतात, बारीक भुरगीं आसात रावतात. तांकांय ह्या रेंडरिंग प्लांटाचो खंय तरी त्रास जाता म्हणून हे लोक भायर सरून ह्या सरकाराक जागो करपाक हे लोक आमचे महिला वर्ग भायर सरला. आयज आमी पळयतात हो पार्सेकार म्हणजे ह्या समाजाक खंय तरी कमी लेखपाक पळयतात. पूण हांव सांगपाक सोदता आमचो धनगर समाज हो पयलींच्यान रानावनान रावून आपल्या म्हणजे पाळीव प्राणी जपून ह्या समाजाचो उदरनिर्वाह करतालो. हो समाज म्हणजे गाईचें दूध पिवून आपलं जे भुरग्यांनी ल्हानाची व्हड केल्ली आसा. आमी ह्या रानान रावून सुद्दां खंय तरी न्हंयच्या देगेर रावून आमचो समाज वयर सरलेलो आसा. आमी ह्या रानटी जनावरांनी केन्ना भिवूं ना. पूण केन्ना भिवूं ना. ह्या पार्सेकाराक आमचो समाज केन्नाच भिवचो ना. आमच्या समाजाच्या सगळ्या समाजा भितर आमच्या ह्या गांवाक सपोर्ट आसतलो. आमी फक्त आयज आमच्यो कमिटी म्हणजे 12 तालुक्यांतल्यो कमिटी लेवलाचेर आमी आपयला. पूण येदा कदाचित जर आमकां सगळ्या लोकांक जर आपयचे पडले जाल्यार आमी हांगा पळासकाड्या गांवांत आपयतले आनी ह्या पार्सेकाराक धनगर समाज म्हणून तो कितें दाखयतले. पार्सेकार सदांच ह्या लोकांक कमी खंय तरी लेखता आनी ह्या गांवांत खंय तरी 2 ग्रूप करपाचो तेजो प्रयत्न चालू आसा. तो तुमी करून दिवचे न्ही. हे आमचे जे नवे यूथ भायर सरला आनी तेंचे जे प्रयत्न आसा तेंचे हांव खऱ्यांनीच तोखणाय करता. तुमचे सगळे महिला वर्गांचे हांव अभिनंदन करता. आमच्या काणकोणसून वास्को पर्यंत आमचे जे कमिटी मेंबर्स आयल्या, बाकीचे पत्रकार आयल्यात, त्यांचे सगळ्यांचे हांव ह्या धनगर समाजा मार्फत तुमचे सगळ्यांचे स्वागत करता. तुम्ही सदांच आमच्या फाटल्यान आसतले. तुमचे अभिनंदन करता, तुमचे स्वागत करता आनी आमची 2 उतरां सोंपयता. देव बरें करूं. फुडले सुवातेर हांव मागता तुमी आयज व्हडली एज्युकेशनां पयली म्हटल्यार युनिटी मॉल 39A मागीर मिराबाग. तशेंच आमचे कडेन आयज एक अशें व्यक्तिमत्व आसा जे आपले स्वता लढो दिवन आयज युनिटी मॉलाक जिखोन हाडून आयज ते खंय तरी गांवाक सॅटिस्फाय केल्लेले आसा. अशें आमचे आयज गोविंद शिरोडकर सर. हांव मागता की तेंच्यांनी ह्या लोकांक पब्लीक गॅदरिंगाक ॲड्रेस करचे. म्हजें नांव गोविंद शिरोडकर. हांव चिमला गांवचो. आमचे कवळेकार हांगासर बसलेले आसात. हांव गावडा कुणबी वेळीप आनी धनगर महासंघ जो आसा गोंयचो एसटी समाज, तातूंत आमचो आतां धनगर ना, ताचो अध्यक्ष बाब लक्ष्मण कवळेकार. आणि आमी आयज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हांची जयंती आयज आमी सगळे हांगासर दिसता. जास्त करून हांव म्हणटा ते बहुजन समाज. आयज जर आमी कोण 2 बूक शिकले आनी वयर जर आयले जर जायत ते ह्या महामानवाक लागून. कारण हाणी जर या आमच्या भारतीय घटनेन
आमकां अधिकार दिवपा खातीर जर तर पावलां उचलूंक नासली, कश्ट घेवंक नासले जाल्यार ह्यो आयज ज्यो आमच्यो सभा जाता, बाय संध्या म्हण, निलेश म्हण, अथवा आमचे नवीन जे उबरते जे आता नेतृत्व आसा ते हांगासर संकेत म्हण, हांगासर आमी कोण उलोवपाक शकचे नाशिल्ले. इतकी आमची ह्या उच्च वर्णियांनी आमकां दबोवन दवरिल्ले आनी ही आमची विशमता जी आसा ती वाळीत दवरिल्ली. आयज हांव तुमी आतां म्हाका युनिटी मॉला खातीर हें करता, वळखता, पण म्हाजे जो सोशल वर्क जो आसा म्हाज्या वयाच्या 20व्या वर्सा पासून सुरू जाल्लो आनी आयज पर्यंत एक म्हजें नशीब आसा, हांव खंयच्याच ज्या आंदोलनांत पडलो त्या आंदोलनांत सोरूंक ना. देवान म्हाका विजयश्री दिली. साहजिकच म्हाजे जे बरोबरचे आसा तांचो हेतून सहभाग आसाच म्हज्या ह्या जिवनाच्या वाटचालीन. खूब वायट दिसता आयज ह्या माणकुल्या गोंयांत, म्हणजे अशें म्हणटाले की हो आमचो गांव जो आमचो गोंय जें आसा हें आमच्या तळहाताच्या हेजेले फोडा सारकें आमी जपपाक जाय आशिल्लें. तर हें जे एडमिनिस्ट्रेशन जें आसा, प्रशासन जें आसा, जेंकां आमी आयज निवडून दिता तें हें आमचें गोंय जें आसा सांबाळटा वय? उत्तर कितें आसा? ना. कारण आयज जे आमच्या ह्या भुमीचे हे लचके तोडपाचे जे कितें सगळे प्रयत्न चाललेले आसा, आमी विश्वासान निवडून दिल्ले आमचे आमदार खरेंच हे गोंय राखपा खातीर प्रयत्न करता काय? एक व्हडलें प्रश्नचिन्ह आसा. आयज हे जे हांगासर पोल्युशन जाता, घाण जाता, तेचे हे दिसांनी 2-4 दीस तुमी पेपर वाचला आसतले. प्रभू कन्स्ट्रक्शन म्हणून आसा वाश्कोती सायडीचे, बरोबर न्ही? कितकेशे जवळ जवळ 350 लोकांक ते सिवेजचे जे वॉटर जे आसा, उदक जे आसा ते हितून येवन कितें जालें सांग पळय, डायरिया जाली, लोक मरपाच्या हेचेर आसा, हॉस्पिटलान एडमीट आसा. दुसरी गोष्ट पणजेन जे आसा आतां मळ्यान, येदे व्हडली आमची राजधानी न्ही, हे राजधानीन त्या तळ्यामदी हे पोल्युशन जावन नुस्तें मरता आणि आमचे हे सरकार वोटसूट कसले तरेची शहानिशा न करता टाउन कंट्री प्लॅनिंग म्हणा, हे बाकीच्या आमच्यो एंटायटी आसा, सगळ्यो पंचायती आसा, ज्यो विकल्यो वता, दिता सगळ्यांक व्हडल्या व्हडल्या मेगा प्रोजेक्टांक दिली लायसनां. आयज तर लढाई कोणाकडे आसा हांगासर? एकटो मनीस. ओ कोण हो मातलेलो मनीस की ह्या आमच्या गांवांत, पळसकट गांवांत वेटीस धरता? बाबा तूं केन्नाचो रे? केन्ना आयलो? तूं आयज जो हांगासर हे आसा श्रीमंत जो जालो, तो पळो फुस्तार. यांच्यानी या गांवांत तुका सुरवातीक हे दिला म्हणून मरे, जागो दिला म्हणून मरे, आणि तू अशा तरेन त्यांच्या जीवार उठ्ठलो पण त्यांच्या बाबड्यांक खबर नासली. आणि आयज तुका या लोकांची घाण येता वय. भाई संध्यान बरं उलयले, खूप बरं उलयले बाय ते. अशा नेतृत्व गांवान उभारपाक जाय. हांव सदांच म्हणटा, आमच्या एसटी समाजाक तेच सांगता, हांव वता थंय तेच म्हणटा, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करता तो चड गुन्यांवकार असता. आम्ही करपाचो बाय अन्याय सहन? उलया. एका खरं म्हटलं हांगासर उबो करपाक जायना, उबो करपाक जायना हांगासर. हे कितें करता सरकार? कितें पळयता? जालें मरे, थंय म्हटल्यार थंय तुम्ही मांडवीन कितें केला हाडून? कॅसिनो
आमचे सगळे मांडवी नदी, जुवारी नदी आणि मग त्याच्या फाट्या फाट्यानी खंय जे आमच्या पसरलेले असा हे पोल्युशन तर पाहा ना. या पोल्युशनाचे फक्त पडदेकारावरच पडला. आमच्या त्याचा इफेक्ट जाय ना, आमच्या पर्यावरणाचे विषय हे जाय ना जाता. आज तुम्ही पळया येईल दिसा आमच्या नशिबान फक्त आंदोलन ते हरवलचे झाले. व्हडले व्हडले दिल्लीकारांक तुम्ही मेगा प्रोजेक्ट करपाक हे करता हांगासर. पाय शिरदोन झाले, मरिनाचे झाले. या सरकारान चलयला कितें आयज हांव परतून उदाहरण ताका लागून दिता. कारापूर सरवण खबर आसा कितके येता ते 2000च्या वयर विलास, मागीर तितून स्विमिंग पूल, आख्खो गांव नश्ट. आणि तितून घातले कितें सांग पळया. हे सगळे व्हडले रईस लोक. एका प्लॉटाची किंमत कितकी खबर आसा तुमकां? 1.5 कोटी. 1.5 कोटी असा कोणाकडे हांगासर उपस्थित असलेल्या कोणाकडे कापस्तादा असा थंयसर ती जागा घेवपाक ना. आणि हो कोण खंयचो विश्वजीत राणे. अरे बाबा तू गोंयचो तरी मूळ सोदून काढ. तुझे पयलींचे वास्तव खंयचे ते. अरे ताका 70च्या लोकांक तुम्ही लुटला बरे, लुटला. थंय तेच्या लोकांक तर भितर वचपाक जागो हे दिना तुम्ही. सगळे तळी आसा ती काबार, नाले काबार, सगळे पर्यावरण काबार. आणि हे सरकार पळयता कितें? डॉक्टर प्रमोद सावंत पळयता कितें? तुका तेजें एक्शन घेवपाक जाय ना. आमदार काम बंद करूंक आसा. तर म्हजें म्हणणें कशें आसा? म्हजें म्हणणें इतकेंच आसा की जेन्ना जेन्ना आमी प्रतिज्ञा केल्ली चिमलकारांनी की खंय खंय गोंयकारांचेर अन्याय जातलो थंय थंय आमी वतले. आणि त्या प्रमाणे मिराबागचें आंदोलन जावच्या पयलीं हांव गेलो मिराबाग. म्हाका इन्वायट केलो आणि सगळे जे कोण लोक उपस्थित असले तांकां सांगले तुम्ही शपथ घ्या की जोपर्यंत आम्ही विजयश्री प्राप्त करचे ना, विक्ट्री मेळोवचे ना, तोपर्यंत आम्ही फाटी सरपाक ना म्हणून सगळ्यांनी शपथ घेतली. आणि बाप संकेत आणि त्याचे जे सगळे आसा त्यांच्यानी कितें केले? विजय मेळोवन दाखयलो. आयज पासून आयजूय आमकां तेच करपाचें आसा. कोण खंयचो हो पार्शेकार जो आमकां धमकायता? हा तू कितें फाटल्या हेचो आसा रे बाबा? हय 500-600 वर्सां काळाचो हे आसा तू? कोण जमीनदार आसा? तुझ्या हितून आसा हे लोक आसा ते भाटान तुझ्या भाटान आसा काय म्हणतो ना? हे हांगासरले मूळ निवासी तू परकी. तर म्हाका आनीक चड उलोवपाचें ना. एकूच आमच्या सगळ्या गोंयकारां कडेन मागता हांव की अशा तरेचे जेन्ना जेन्ना आमच्या गोंयकारांचेर अन्याय करपी अशे लढे सुरू जातले तेन्ना तेन्ना आमच्या या रंगल्या गांधल्या लोकां बरोबर आमचे सगळे शिक्षित म्हणा अशिक्षित म्हणा हे सगळे लोक जर उभे रावले जाल्यार हे जे आमच्या प्रशासनान बसलेले आसा मुजोर लोक, मुजोर ज्यांची लायकी ना त्या विधानसभेत बसपाची, तांकां आमी सारको धडो शिकोवंक शकता. तुम्ही जाणा हो तुमचे प्रायव्हेट आम्ही चिमलकारांनी 2 सरकाराचे प्रकल्प, एक युनिटी मॉल आणि दुसरो प्रशासन स्तंभ. प्रशासन स्तंभ म्हणजे 17 मजली बिल्डिंग. आणि जस्ट तळ्याच्या सरान पळयला, पावसकर सरान पळयला तळे ते बरें काम केल्लें आमकां तेन्ना. तळ्याच्या काठाचेर थंय जर आमी एकवटाच्या हेचेर
सरकाराक नाक घाशीत जर आमचे कडेन जर हाडटा आसत, हो मनीस कोण रे बाबा? आमचे मुखार कोण? तेन्ना म्हाका आमच्या प्रशासनान ते पोल्युशन कंट्रोल बोर्ड म्हण एका येवन तांकां येवन अरे मजा दिसली म्हाका. जे कोण कंप्लेनन आसा ते जर काल तांकां जर तुमी इन्स्पेक्शनाक हें करपाक तुमी तांकां प्रतिबंध करता, हो खंयचो न्याय? तांच्या समक्ष जावपाक जाय न्ही, तेणे कंप्लेन केला. सो हेज्यान फुडें आनी उलोवपी खूब आसा, तर आमी हें सहन करून घेवचो न्ही, बरोबर? सगळ्यांक तुमकां देव बरें करूं. देव बरें करूं. फुडले सुवातेर आमचेकडे आयज आमच्या समाजाचे एक वरिष्ठ नेता लक्ष्मण कोळेकर सर ते हांगा पाविल्ले आसा. तेच्या भायर हांव सांगपाक सोदता की आमच्या गोंय राज्याचे आदले डेप्युटी CM आनी आमचे गोमंतक धनगर समाजाचे प्रेसिडेंट बाबू कोळेकर सर हेचोय आमकां बरो पाठिंबो आसा. आमच्या समाजाक खंय खंय वयता थंय थंय ते हातबोट लावन आमकां फुडें काडपाचो प्रयत्न करता. हांव मागता आमचे लक्ष्मण कोळेकर सर ज्यांच्यांनी आज मेरेन धनगर समाजाची आयडेंटिटी सगळ्या प्लॅटफॉर्मार पाविल्ली आसा, तेंच्यांनी ह्या अवसराचेर 2 उतरां आमच्या धनगर बांधवाक सांगची. आज आमची आई काशी, बहिणी भावानो वारशी दारशी सगळं माझं आणि आमचे तरणाटे, आज आई काशी धनगर जाती हो, आई काशी धनगर जातच नाही, पण आमच्या या गावावर पळस काठ्यावर मोठा संकट आलेला रे भाऊ, मोठ्यातनी मोठा संकट आला. ये रे माझ्या दूधसागरा आणि कुठास बस ह्या पारशेकराच्या मानवर अरे धनगर जात सदास आणि ST आम्ही सगळे बंधू, चारही जमात आम्ही एका बरोबर वावरलेलो आहे. आता गोविंद शिरोडकर आणि आम्ही बरोबर दिल्लीच्या पोतात्या गोयाच्या पोतापरात ह्या सरकाराच्या सांगण्याप्रमाणे आजपासून माझं तरुण पिढी सगळे त्याच्या बरोबर मानाला मान देऊन वावरलेलो आहे. ज्यावेळी आदला जो परेकर चीफ मिनिस्टर होता त्यावेळी आम्हाला उत्तर दिला होता या धनगर समाजाला आणि सांगला होता तुम्हाला ST देतो, तुम्ही त्या भागात असं त्या ह्या भागात या. तेव्हा आम्ही काँग्रेसीत होतो, त्यावेळी आम्ही काँग्रेसीत होतो आणि ह्या पारेकराच्या उत्तरात लागून मी 70 सेवा संघ घेऊन आणि उन्नती मंडळ घेऊन माझ्या बहिणी भावाला, माझ्या तरुण पिढ्याला परेकरांनी सांगला तुम्हाला ST देतो, तू लक्ष्मण कोळेकर तिकडं आहात इकडं ये. मी माझ्या सख्या चुलत भाऊ चंद्रकांत कोळेकराला शाळला आणि मी म्हणलं चंद्रकांतला तुझा खूप तुझा 7 पिढी सोपाचा नाही, पण माझ्या ह्या भावाला जर यो परेकर न्याय देतो झाले मी आजच BJPत जातो आणि सगळ्यांना घेऊन पंजत आझाद मध्ये परेकरला यांग मारली आणि चांगली आम्हाला ST करतो. ये रे माझ्या महागल्या परेकर आला करतो म्हणून सांगला. परेकराची मागणी मग कोण आला? पारशेकर आला, आम्हाला दिल्लीत घेऊन गेला आणि आम्हाला शाल घातलं. कुठे रे माझ्या तान्यानो त्याची मागणी कोण आला? डॉक्टर प्रमोद सावंत आला. अरे माग जेव्हा इलेक्शन होता 22ला केप्या भागात मीटिंग घेतली, या आतल्या सीएमने म्हणाला तुमची 2 महिन्याच्या आत मी ST करून देतो का? मी मत गेलो नाही.
मी ह्यो सरकार 3 तोंडाचा, ही 3 तोंडा आम्हाला कधी वर साराला द्यायचा नाही तर आम्हाला दामून राहतील. जर ह्या जो प्रकार या पार्सेकरांनी प्लांट घातला तो जर तुम्ही जर बंद करीत नाही तर आई काशीच्या नावान, म्हालच्या पांढरीच्या नावान आणि ह्या माझ्या तरुणाच्या नावाने सांगतो, आम्ही आंदोलन करू आणि हंगारिष्ट केला पंचच्या आजात मध्ये बसून. या लक्षात